पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई, तू कुठे गेलीस? मला फोन पण नाही केलास आणि कारण पण नाही सांगितलंस. मला भेटत का नाहीयेस? मला तुझी खूप आठवण येते आई. आई, ये ना लवकर. तिची अवस्था बघ. तुझा असं भलता असेल तर विचार केला असत. हिच काय, हिने कुठे जायचं, कोणाकडे पाहायचं? हिच्यासाठी आई आणि तिचा फ्रेंड हे एवढं चिमुकलं जग आहे त्या पोरीचं. तिची आई तर आता तिला सोडू, पण यश तू आहेस तरी तुला ती एकटी. बाळा, बरं झालं तू आलास. तुला स्वार काही लागलं नाहीये ना? माझी आई कुठे हे सांग ना. तिला माझ्याशिवाय एक दिवस पण करमत नाही. तिने मला फोन सुद्धा केला नाही. फ्रेंड, तू सांग ना माझी आई कुठे? फ्रेंड, सांग ना माझी आई कुठे? प्लीज सांग ना माझी आई कुठे? सांग ना. सांग ना माझी आई कुठे? आई आता आपल्या सोबत नाहीये. म्हणजे ती आपल्यापासून खूप लांब निघून गेली बेटा. आणि तिकडे ना तिच्या फोनला नेटवर्कच नाहीये, म्हणून ती फोन पण नाही करू शकत आपल्याला. पण मी आहे ना बच्चा, मी आहे ना तुझ्या बरोबर. आपण आहोत ना एकमेकांसाठी. आपण मग आई? आजपासून मीच तुझा फ्रेंड आणि मीच तुझी आई. तुला मी आणि पण तू. परी,
तुला माहितीये का किचन मध्ये इतका मेस होता ना, ते शेफ काका सगळ्यांचा तिकडे ब्रेकफास्ट बनवत. मी त्यांना म्हणालो नथिंग डुईंग, आधी आपल्याला परीचा डबा भरायचा आहे. आणि आज डब्यामध्ये काय माहितीये का परी, युअर फेवरेट फ्रँकी. फ्रँकी परी, फ्रँकी नॉन स्पायसी पण चटपटीत, तुला आवडते तशी. सुपर्ब ना. हे बघ मी डबा इकडे बाहेरच्या कप्प्यात ठेवतो. हा बाहेरच्या कप्प्यात हा डबा. परी शोधत बसू नको, मग म्हणशील फ्रेंड तू डबा दिलाच नाही मला. आणि डबा सगळा संपवायचा. ओके. आणि वॉटर बॉटल इकडे साईडला ठेवली आहे मी, हे बघ साईडला. आणि तू पाणी पित नाही हल्ली परी, पाणी पण सगळं संपवायचं, कळलं का. आणि होमवर्क तर आपलं कंप्लीट आहेच, त्यामुळे स्टार तर आपल्याला गॅरंटीड. क्या बात आहे, स्टार मिळणार आहे परीला आज. हा परी. अरे तू टाय नाही घातला परी, शूज नाही घातले परी, असं काय करतेस. चलो चलो आपल्याला फटाफट रेडी व्हायचंय की नाही. हा तिथे ड्रायव्हर काका थांबलेत. चलो का आपण आधी बूट घालूया आणि मग टाय. टाय जर का नाही घातला तर टाय टाय फिस होऊन जाईल. हा बूट घालूया आपण नीट. ओके चलो उठा उठा, टाय घालू द्या. टाय नीट बांधूया, नाही तर काय होईल, टाय टाय फिस. ओके. आणि आता हेअर बँड्स आणि रिबन्स. ओके. मला तर जमायला लागलंय ना थोडं थोडं परी. हो ना, हो ना ग बच्चा, काय वाटतं तुला. हे बघ इकडनं केस बरोबर घेतोय का मी. हे बघ हे घेऊ इथून, हे घ्यायचंय ना असे इथून. काहीतरी चुकतंय का माझं, काही येतंय मला आता. ओके मला वाटतं आता जमायला लागलंय मला. हो ना. डबा सगळा संपवायचा. ओके. आणि होमवर्क काय ते मला सांग, मग आपण कंप्लीट करू. फ्रेंड इंजेक्शन. ओ आय एम सो सॉरी, मी आणलं आणि तुला द्यायलाच विसरलो. व्हेरी सॉरी. किती घ्यायचं असतं ग. किती घ्यायचं असतं. एवढं एवढं ना, बरोबर ना. नाही मी थोडं विसरलो होतो, मला पटकन लक्षात येत नव्हतं, म्हणून म्हटलं तुला विचारूया. हे बघ बरोबर ना. हा फ्रेंड मला नाही दुखत, दे इंजेक्शन. मी ब्रीफ केलंय. I know माझा बच्चा. चलो ड्रायव्हर काका थांबलेत ना आपल्यासाठी.
निघूया. आय लव्ह यू. अरे वाह, जास्त वजन नाहीये ना बॅगचं? हा, ऑल ओके. डब्बा सगळा संपवायचा, ओके? आणि पाणी पण सगळं संपवायचं आणि अभ्यासाकडे लक्ष द्यायचं हा परी. गुड गर्ल. चला, चलो चलो चलो, ड्रायव्हर काका थांबलेत, आपल्याला उशीर होतो. चलो, लेट्स गो 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 लेट्स गो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एक्सक्यूज मी. येस सर. तू नवा आहेस का? हो सर. तुला इथे बसायला कोणी सांगितलं? कोणीच नाही सर, मी स्वतःच इथे बसलो. विचारलं नाही कोणाला? म्हणजे मी पिऊनला विचारलं इथे कोणी बसतं का, तर ते नाही म्हणाले म्हणून मी इथे बसलो. सुरेश, सुरेश, काय झालं सर? सुरेश. येस सर. बोला सर, काय हवंय का सर? हा नवीन आहे ना इथे? हो सर. मग त्याला त्या खुर्चीवर बसायला कोणी सांगितलं? मी नाही सांगितलं सर बसायला यांना. हो, यांनी विचारलं त्यांनी की विचारलं की इथे कोणी बसतं का, तर तू नाही म्हणालास. पण तुम्हाला हे नाही सांगतायत की या जागेवरती कोणी बसायचं नाही म्हणून? ऑफिसमध्ये जागा शिल्लक नाहीये का? आईस मग? आणि जर नवीन लोकांसाठी ऑफिसमध्ये जागा शिल्लक नसेल ना, तर सगळ्यांना केबिन मध्ये पाठवा. आतमध्ये टेबल खुर्च्या लावा, चालेल ना? हा, बॉस झालायस का तू इथला? नो सर. मग सॉरी सर. मला सॉरी नको सुरेश, तुझा कळलं? हा या जागेवरती बसता कामा नये. हाच काय या जागेवरती इथून पुढे कुणी बसता कामा नये, कारण ही जागा कामाला लागा. सर, काय झालंय सर?
आता जो राग निघाला तो सुरेशवरचा नव्हता हे कळण्या इतपत ओळखते मी सर तुम्हाला. सर काय झालंय? का चिडलं इतकं? सर तो नवीन एम्प्लॉई आहे, त्याला बिचारायला काय माहिती की. यशला तर माहिती आहे ना. का यशला माहित नाही नेहा गेली आहे? विसरलाय का तो तिला? सतत नेहा 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 करत जगणारा यश तिचा विषय काढत नाही, तिच्याविषयी बोलत नाही. असं त्रास होतोय मला. मी विषय काढला तर विषय बदलून टाकतो, जसं काही नेहा नावाची व्यक्ती त्याच्या आयुष्यातच नव्हती. तिच्या आठवणींनी माझे डोळे ओले झाले तर साधं सांगतो करत नाही तो. विसरला तो तिला. अरे वर्ष झालं नाही अजून तिला जाऊन. तिच्या आठवणी सगळ्या ताज्या आहेत, अजून ओल्या आहेत मनामध्ये. अजूनही बाहेर पाहिलं तर वाटतं की काचेमधून नेहा काम करताना दिसेल. लंच टाइम झाला की वाटतं असा असा भरलेला डबा येईल. नेहा म्हणेल की याच्यात सांडग्याची भाजी आहे, त्याचा छान वास येईल, आपण सगळे मिळून खाऊ. हे अजूनही वाटत राहतं मला आणि याला काहीच वाटत नाही. का तो नेहाला विसरलाय? त्याला त्रास होत नाही या गोष्टींचा. अरे जाणारा माणूस जातं, गेली ती, पण म्हणून त्याला सोडून जायचं का आपण असं? त्या आठवणी मनात ठेवता येत नाहीत, त्याच्याविषयी काही बोलता येत नाही. ती पुंजी असते ना आयुष्यभराची. त्या भावना आहेत ना, तो तिच्याशिवाय मजेत नाही, याचा मला जास्त त्रास होतोय. नाही ठीक आहे, तुझं आयुष्य आहे, तू राहा ना मजेत, तू छान राहा, तू आनंदात राहा, पण अरे तिचा हात असं सोडू नको यार. तिच्याविषयी बोल तरी, ऍटलिस्ट तिची आठवण तरी काढ. ती सोडून गेलीये मला मान्य आहे, पण तिची मुलगी आहे, तिचं संसार आहे, तिचा नवरा आहे. तिच्यासाठी सोपं नसेल हे सगळं सोडून जाणं. सरांसाठी नसेल सर सोपं. यश सरांना याचा खूप त्रास होत असेल, नेहाच्या जाण्याचा, तिच्या आठवणींचा. पण अरे मग त्रास होतो ना तर व्यक्त हो ना. तुझ्या भोवताली तुझी माणसं आहेत, तुझा मित्र आहे. तू एका शब्दाने विषय काढत नाहीस. इतकं दगडाचं बनून का राहतोय तो? का राहायची गरज आहे इतकं दगडाचं बनून एखाद्या माणसाने? मग सर तुम्ही बोला ना त्यांच्याशी. नाही म्हणजे नेहाचा विषय नाही, पण थेट विचारा की का विषय टाळतायत. मित्र म्हणून तुमचा एवढा हक्क आहे सर. नाहीये शेफाली. या यशवरती माझा काही हक्क नाहीये, कारण हा माझा मित्र यश नाहीच आहे. माझा जो मित्र आहे ना, त्याच्या मनात भावना आहेत, त्याच्या मनात ओलावा आहे. हा कोणीतरी प्रॅक्टिकल माणूस आहे जो आपल्या भोवताली फिरतोय. हा नाहीये माझा मित्र. नाही, मी ठरवलंय आता यशशी नेहाविषयी काही बोलायचं नाही, तिचा विषयच काढायचा नाही. जोपर्यंत तो स्वतःहून तिच्याविषयी माझ्याशी काही बोलत नाही ना, तिचं नाव उच्चारत नाही ना, मी त्याच्याशी काही बोलणार नाही. मग त्याला किती त्रास झाला तरी चालेल. मी ठरवलंय आता, कारण नेहा नसण्यापेक्षा तिचं अस्तित्व नाकारणं ह्याचा मला जास्त त्रास होतोय. नेहा गेली, माझी बहीण. किती वर्षांनी आयुष्यात मला हक्काचं माणूस मिळालं होतं, माझी बहीण मिळाली होती, ती सोडून गेली मला. का गेली असेल ती? आणि यशला तिची आठवण येत नाही. का सोडून गेली असेल ती? का सोडून गेली असेल नेहा?